श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे गोकुळ अष्टमी आणि गोकुळ अष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज गोकुळ अष्टमी दिवशीच आपल्या ओवीचा, आपल्या परीचा वाढदिवस असतो. तर तिला तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद असेच अखंड राहू दे हीच तुमच्याकडे प्रार्थना करते. तिला भरभरून शुभेच्छा द्या एवढंच सांगणं आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे गोकुळ अष्टमी. आज 2 ते 3 व्हिडिओ येतील आणि तिन्हीतही खूप छान असे उपाय आपण सांगणार आहोत. आणि तिन्ही व्हिडिओ आवर्जून बघा. जितकं करता येईल तितके करा. सगळंच केलं पाहिजे असं नाही, आणि सगळं केलं तर तुमचं अर्थातच ते हिताचंच असणार आहे. तर बघा, कृष्ण, आता आपण कृष्ण अष्टमी का साजरी करतो किंवा गोकुळ अष्टमीतनं आपल्याला काय शिकायचं असतं? नुसतंच कृष्ण पाळण्यात घातला किंवा काला केला, दहीहंडी फोडली म्हणजे झालं का? तर नाही. तर कृष्णाकडून आपल्याला बऱ्याचशा ऊर्जा घेण्यासारख्या आहेत. कृष्णाच्या आयुष्यातले त्याग, कृष्णाच्या आयुष्यातला छळ आणि कृष्णाच्या आयुष्यात म्हणजे कृष्णावर झालेला अन्याय हा खूप जास्त आहे. त्यानं अनेक कष्टातून, म्हणजे आपल्या कृष्णाने अनेक कष्टातून जीवन काढलेले आहे. बघा, त्याचा जन्म एके ठिकाणी झाला, त्याचं पालन पोषण दुसरीकडे झालं, त्याचं तरुणपण म्हणजे सगळंच आयुष्यामध्ये संघर्ष संघर्ष संघर्ष. तर आपल्याला कृष्ण काय शिकवतो? तर कितीही आयुष्यात संघर्ष आला तरीही मागे वळून बघू नका आणि आयुष्यात पुढे जा. कधीच गेला दिवस, काल काय झालं, असंच झालं, तसंच झालं, त्यात गुंतून पडू नका. मागे वळून बघू नका, तर आयुष्याच्या पुढच्या वाटचालीकडे बघा. आयुष्य खूप सुंदर आहे असंच आपल्याला श्रीकृष्णांनी सुचवलेले आहे. आता श्रीकृष्णाच्या अन्यायाबाबतीत जर थोडंसं बोलायचं झालं तर बघा, खरोखर श्रीकृष्णांचा जन्म सांभाळलं वेगळ्या ठिकाणी, लाखो अडचणी श्रीकृष्णाच्या आयुष्यात आल्या, पण श्रीकृष्ण कधीही न हारलेले असे एकमेव आहेत. तर आपल्याला श्रीकृष्णाच्या या जन्माष्टमी दिवशी जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याशा सांगणार आहे. तर बघा, एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की एक कम्फर्ट झोन असतो. म्हणजे की मला ह्याच्या बाहेर जायला जमेल की नाही, किंवा मला हेच आयुष्य हवंय असं नसतं. तर वेळ आली तर आपल्याला म्हणजे म्हणतात ना, मातीचं सोनं करता आलं पाहिजे. इतकी जिद्द अंगात असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला कुणाकडे काही मागण्याची किंवा हतबल होण्याची, रडण्याची वेळ येणार नाही. आपण माणूस आहोत, आपण देव नाही. आपण रडतो, आपण पुन्हा उभे राहतो, आपण पुन्हा रडतो, असा आपल्या आयुष्याशी संघर्ष हा चालू असतो. आता भगवद्गीतेमध्ये उपदेश श्रीकृष्णांनी इतके केलेले आहेत की आपल्याला कधी काय करावं हे भगवद्गीता सांगते. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी भगवद्गीता सगळ्यांनी वाचावी. संस्कृत आहे, मराठी आहे, तुम्हाला जी जमेल ती वाचा. कारण प्रत्येक अध्यायामध्ये श्रीकृष्णाने आपल्याला आत्ताच्या पिढीला उपदेश केलेले आहेत. चंद्रमा उच्च राशीत जातो आणि सूर्य सिंह राशीत येतो या दिवशी, म्हणूनच उपायांसाठी हा दिवस अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. जसं की अक्षय तृतीया सेम असाच दिवस असतो आणि आजचा दिवस हाही उपायांसाठी अत्यंत खास मानला गेलेला आहे. तर चला, बोलणं जास्त झालं. कशासाठी उपाय आहे आजचा ते सांगते. पैसा हवा आहे, कर्ज खूप झालं आहे, बाळ होत नाहीये म्हणजे संतान प्राप्ती होत नाहीये, लग्न होत नाहीये, तब्येतीमध्ये प्रॉब्लेम आहेत, या सगळ्यासाठी हे उपाय आहेत. आपल्याला काय करायचे आहे तर आजच्या दिवशी एक तुळस आठवणीने खरेदी करायची. घरात असेल तरीही एक रामा तुळस, एक श्यामा तुळस म्हणजे हिरवी आणि काळी असे रोप एकत्र लावून आजच्या दिवशी आणायचे आहे. आता आज व्हिडिओ पाहिलात, उशीर झाला हरकत नाही, उद्या सुद्धा करू शकता तुम्ही. तर तुळस आणायची आणि अगदीच आणू शकत नसाल तर आहे त्या तुळशीखाली उपाय केला तरीही चालेल. तुळशीच्या खाली म्हणजे तुळस, त्याच्या खाली आपल्याला गाय वासरू जे सिरॅमिकचं असतं ते ठेवायचं आहे, किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे.
पण शक्यतो सिरॅमिकचं म्हणजे मातीचं जे असतं ते जास्त शुभ मानलं जातं, किंवा पितळी ठेवा. तुळशीखाली ठेवायचे आहे. आणि गाईच्या तुपाचा दिवा तुळशीला लावायचा आहे. म्हणजे लक्षात आलं, तुळस, गाय वासरू आणि दिवा तुपाचा हा एक उपाय आहे, एक सेवा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तिथे 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. बुध, यामुळे काय होईल, तुमचा बुध स्ट्रॉंग होईल, तुमचा शुक्र स्ट्रॉंग होईल, तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही आयुष्यात पुढे 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 जात जाल. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी संपायला मदत होईल. आता या दिवशीच्या नैवेद्या बाबतीत बोलूया. सुंठवडा, पंजिरी हे तर झालंच झालं, याबद्दल काही नाही. पण आजच्या दिवशी साबुदाणा, 1 चमचाभर साबुदाणा भिजवायचा आणि दोऱ्याची जी खडीसाखर असते, ज्याला मिश्री म्हणतात, साबुदाण्याची खीर करून त्यात ती घालायची आणि तुमच्याकडे असेल तर केशराचे 1-2 दाणे घालायचे, त्यात तुळशीपत्र घालायचे. हा प्रसाद कृष्णाला भयंकर आवडतो. हा प्रसाद दाखवून बघा, स्वतः कृष्ण म्हणजे विष्णू तुम्हाला प्रसन्न होतील. तर हा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे आणि हा प्रसाद खायचा पण आहे. अमृताचे काम करतो. धनवृद्धी, तब्येत या सगळ्यासाठी हा काम करतो. धन वाढेल, कर्ज संपेल, अशा अनेक गोष्टी होतात. आता मुलांच्यासाठी एक खास उपाय, मुलांची हेल्थ किंवा काही मुले, आत्ताची पिढी किंवा आपण सुद्धा भरपूर डिप्रेशन मध्ये जातो. घरामध्ये अनेक भांडणे होतात, निगेटिव्हिटी येते. अशा वेळेस तुम्हाला काय करायचे आहे ते सांगते. 11 मोरपंख घ्यायचे आहेत. किती? 11. आता असे पूर्ण मोरपंख जे माझ्या देवघरात तुम्हाला दिसत आहेत, कृष्णापुढे ठेवायचे आहेत. आजच्या दिवस, आजची रात्र कृष्णापुढे ठेवायचे आहेत आणि ते तुम्ही हॉल किंवा बेडरूम कुठेही असे उलटे लावायचे आहेत. म्हणजे कसे तुम्हाला दाखवते, हे असे अशा पद्धतीने तुम्हाला उलटे लावायचे आहेत. अशा पद्धतीने भिंतीला हॉलच्या सेलोटेपनी तुम्ही चिकटवू शकता. आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जेव्हा आपण हे कृष्णापुढे ठेवणार आहे तेव्हा कृष्णाकडे अगदी काकुळतीने प्रार्थना करायची आहे की हे कृष्णा, हे बाळगोपाळा, माझ्या आयुष्यात या अडचणी आहेत आणि या सगळ्या अडचणींमध्ये काहीतरी मार्ग काढ आणि मला कष्ट करण्याचं सामर्थ्य दे. देवाकडे धनदौलत मागण्यापेक्षा देवाकडे कष्ट करण्याचं सामर्थ्य जर मागाल तर धनदौलत आपोआप येणार आहे. देवाकडे आरोग्य मागा, आरोग्य चांगलं, आपण भरपूर काम करतो, काम केलं की आपल्याकडे पैसा येतो. त्याच पद्धतीनं अभ्यास, संघर्ष, प्रामाणिकपणा, म्हणजे हे जे श्रीकृष्णाचे गुण आहेत, कुठले कुठले की संघर्ष केलेला आहे श्रीकृष्णानं, प्रामाणिकपणा खूप केलेला आहे, संकटांशी सामना खूप केलेला आहे. असंच आत्ताच्या पिढीला आता उपाय तर सांगितले, त्यासोबत काय करायचं आहे तर त्यासोबत अभ्यास भरपूर करायचा आहे. श्रीकृष्णासारखं हुशार आपण असं नाहीये की श्रीकृष्ण नुसताच नटखट होता, श्रीकृष्ण नुसताच लोणी चोरून खात होता. ह्या आपण गोष्टींमधून भरपूर शिकलो, पण श्रीकृष्णाने केलेला संघर्ष कधीतरी लक्षात घ्या, तो खूप काही शिकवून जातो. म्हणूनच म्हटलं भगवद्गीता अवश्य वाचा, मराठीतला भावार्थ त्याचा वाचा. आणि आज गीतेतला 15वा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तो पठण करायला विसरू नका. आजच्या या सुंदर सेवा आहेत. रात्री 12 वाजता तुम्हाला भगवद्गीतेतला 15 अध्याय अवश्य आणि अवश्य वाचायचा आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.